Now students, we are learning one more property. ती प्रॉपर्टी ही अँगलबद्दल आहे, ट्रायंगलच्या अँगलबद्दल आहे. आता आपल्याला फिगरमध्ये ए बी सी हा एक ट्रायंगल दिसून राहिला. ए बी सी हा एक ट्रायंगल दिसून राहिला. आता या ट्रायंगलचा ए बी सी या ट्रायंगलचा जर हा अँगल बी, हा अँगल बीला आपण बायसेक्ट केला, वी बायसेक्ट दी अँगल बी. ओके, तर बायसेक्ट कसा करणार? इथून फर्स्ट हा चॉप एक डिस्टन्स घेऊन डिवायडरमध्ये हा चॉप ड्रॉ केला. हा चॉप ड्रॉ केल्यानंतर या डिस्टन्सनीच इथून आणि इथून चॉप ड्रॉ केले आणि इथून ही लाईन ड्रॉ केली. तर आपल्याला हा अँगल बायसेक्टर, अँगल बीचा हा अँगल बायसेक्टर आपल्याला दिसून राहिला. म्हणजे हा अँगल याच्यामध्ये, हा अँगल आणि हा अँगल हे दोन्ही अँगल सेम दिसते. ओके, आता याच्यानंतर आपण जर ही ए बी ही साईड काउंट केली, याची लेंथ आपण मेजर केली, त्यानंतर बी सी या साईडची ही लेंथ मेजर केली आपण, बी सी साईडची लेंथ मेजर केली. ठीक आहे, ए बी साईडची लेंथ मेजर केली आपण, त्यानंतर बी सी साईडची लेंथ मेजर केली, त्यानंतर ए डीची लेंथ मेजर केली, ए डीची लेंथ मेजर केली आणि डी सीची लेंथ मेजर केली. ठीक आहे, तर आपल्याला याच्याहून एक रिलेशन मिळते. ते रिलेशन म्हणजे ए बी अपॉन बी सी, म्हणजे ही साईड ए बी अपॉन बी सी. ठीक आहे, ए बी अपॉन बी सी. तर या साईडचा रेशो इज इक्वल टू ए डी अपॉन डी सी असं आपल्याला रेशिओ मिळतो. ए बी अपॉन बी सी इक्वल्स टू ए डी अपॉन ए सी. म्हणजे या फिगरमध्ये जर पाहिलं ए बी अपॉन बी सी इक्वल्स टू ए डी अपॉन डी सी असा रेशिओ भेटते. आता याच्यावरून आपल्याला एक अँगल बायसेक्टरची थेरम पाहायचा आहे, ज्याला म्हणते प्रॉपर्टी ऑफ ॲन अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल. तर स्टुडंट, आता याच्या आधी आपण जे अँगल बायसेक्टरची एक प्रॉपर्टी बघितली, त्या प्रॉपर्टीला आपल्याला प्रूव्ह करायचं आहे, म्हणजे प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल. ओके, तर ही प्रॉपर्टी काय, म्हणजे तो थेरम काय? तर थेरम हा आहे की दी बायसेक्टर ऑफ ॲन अँगल ऑफ अ ट्रायंगल, बायसेक्टर ऑफ ॲन अँगल ऑफ अ ट्रायंगल divides the side opposite to the angle in the ratio of the remaining sides. Means the bisector of an angle, of a triangle divides this side opposite to this angle, this AB side is opposite to angle C. तर या साईडला डिवाइड करते, अपोजिट साईडला. इन दी रेशिओ, आता कोणत्या रेशिओमध्ये डिवाइड करते? इन दी रेशिओ ऑफ दी रिमेनिंग साईड, इन दी रेशिओ ऑफ रिमेनिंग साईड. मग आता साईड कोणत्या उरल्या? तर ही ए सी साईड एक रिमेनिंग आहे आणि एक ही बी सी साईड. कोणती? बी सी आणि ए सी. तर या साईडच्या रेशिओमध्ये डिवाइड करते. ठीक आहे, म्हणजे या अपोजिट साईडचा रेशिओ, याचा आणि याचा रेशिओ म्हणजे ए अपॉन ई बी इक्वल्स टू ए सी अपॉन बी सी और सी ए अपॉन सी बी. ए अपॉन ई बी इक्वल्स टू सी ए अपॉन सी बी. तर हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. देन आपल्याला मग गिवन लिहायला लागेल. गिवन काय दिलं आपल्याला? वी गिव दॅट इन ट्रायंगल ए बी सी बायसेक्टर ऑफ अँगल C intersect
intersects segment B, segment AB. म्हणजे in this triangle the bisector of angle C intersect this segment AB in which point? In the point E. In the point E. E पॉइंट मध्ये इंटरसेक्ट झाला आहे. आता आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे? वी हॅव टू प्रूव्ह दॅट काय प्रूव्ह करायचं आहे आपल्याला? AE अपॉन EB इक्वल्स टू CA AE अपॉन EB इक्वल्स टू CA अपॉन CB ही प्रॉपर्टी आपल्याला प्रूव्ह करायची. आता याच्यासाठी आपल्याला कन्स्ट्रक्शन करायचं आहे. कन्स्ट्रक्शन का करायचं आहे? तर आपण एक काम करू. आता याच्यामध्ये एक पॅरलल लाईन काढू. या हा जो रे आहे CE, या CEला एक पॅरलल लाईन ड्रॉ करू. आता कुठून पॅरलल लाईन ड्रॉ करू? तर B मधून, या पॉईंट B मधून पॅरलल लाईन ड्रॉ करू. कशाला? या CEला. कशाला? CEला एक पॅरलल लाईन ड्रॉ करू. ठीक आहे. तर ही लाईन मी ड्रॉ केली. एक पॅरलल लाईन ड्रॉ केली. ओके. आता ही अशी लाईन ड्रॉ केल्यानंतर AC ला आपण एक्सटेंड करू. या AC साईडला एक्सटेंड करू. या AC साईडला एक्सटेंड केल्यानंतर या पॅरलल लाईनला ही AC साईड का होऊन राहिली? इंटरसेक्ट होऊन राहिली. काय होऊन राहिली? इंटरसेक्ट. हिला आपण असं थोडं लांब नेऊ. ओके. इंटरसेक्ट होऊन राहिली. आता हा जो पॉईंट आहे इंटरसेक्शनचा, याला आपण D नाव देऊ. कोणतं नाव देऊ? D नाव देऊ. ठीक आहे. याला नाव देऊ आपण D. ओके. याला नाव देऊ D. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण कन्स्ट्रक्शन केलं. मग कन्स्ट्रक्शन लिहायचं. कन्स्ट्रक्शन ड्रॉ काय केलं आपण? ड्रॉ अ लाईन पॅरलल टू रे CE, parallel to रे CE, passing through point B. Now we also extend AC. काय एक्सटेंड केलं आपण? AC आपण एक्सटेंड केली. We extend AC so as to intersect it at point D. Intersect at point D. Now आता आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ओके. आता प्रूव्ह कसं करणार आपण याच्यामध्ये? देन प्रूफ. आता याच्यामध्ये आपल्याला या फिगरमध्ये काय दिसून राहिलं? रे CE इज पॅरलल टू धिस सेगमेंट BD. आता याच्यामध्ये आपण हा CE हा रे घेऊ आणि BD हा ही एक सेगमेंट घेऊ. म्हणजे ही आणि ही दोन सेगमेंट या पॅरलल आहे. आणि याला ही आपण AD जी दिसते ही, तर या ADला आपण ट्रान्सव्हर्सल घेऊ. ओके. देन रे CE is parallel to segment
AD and parallel to segment BD, and AD is transversal. AD is transversal. आता एडीला ट्रान्सव्हर्सल घेतल्यानंतर आपल्याला कोणते दोन अँगल मिळून राहिले, जसे या दोन लाईन आहे, एक ट्रान्सव्हर्सल आहे. ओके, या दोन लाईन आहे, ही ट्रान्सव्हर्सल आहे. तर याच्यामध्ये आपल्याला हा अँगल AC हा अँगल आणि सेकंड अँगल D अँगल म्हणजे हा अँगल, हे दोन अँगल मिळून राहिले. हे दोन कोणते अँगल आहे? हे दोन्ही अँगल करस्पॉन्डिंग अँगल. म्हणजे या फिगरमध्ये हा जो अँगल AC जो अँगल मिळून राहिला, हा अँगल, ठीक आहे, हा अँगल आणि हा अँगल, ठीक आहे. तर हा अँगल आणि हा अँगल हे कोणते अँगल मिळून राहिले आपल्याला? करस्पॉन्डिंग अँगल. अँड व्हेन दी लाईन्स आर पॅरलल, तर करस्पॉन्डिंग अँगल इक्वल असतात. अँड देअरफॉर अँगल ACE is congruent to angle CDB. ओके, रिजन काय द्यायचा? याला 1 नंबर देऊ आणि याला रिजन देऊ करस्पॉन्डिंग अँगल. करस्पॉन्डिंग angles. Then now taking, आता आपण या BC ला, या फिगरमध्ये जी BC दिसून राहिली, या BC ला आपण ट्रान्सव्हर्सल घेऊ. नाव टेकिंग BC ॲज ट्रान्सव्हर्सल. ओके, आता BC ला ट्रान्सव्हर्सल घेतले, मग कोणते अँगल मिळते? एक आपल्याला हा अँगल मिळून राहिला. या दोन लाईन्स हे ट्रान्सव्हर्सल, मग एक आपल्याला हा अँगल मिळून राहिला आणि एक आपल्याला हा पुन्हा एक अँगल मिळून राहिला. ओके, एक हा अँगल आणि एक हा अँगल दिसले. दोन्ही अँगल, हे दोन्ही अँगल मिळून राहिले. हे कोणते अँगल झाले? हे अल्टरनेट अँगल झाले. कोणते अँगल आहे? हे अल्टरनेट अँगल आहे. अँड देअरफॉर अँगल ECB इज इक्वल टू अँगल CBD. कोणता अँगल? अँगल ECB म्हणजे हा अँगल इज इक्वल टू CBD म्हणजे हा अँगल. ठीक आहे, हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट मिळून राहिले. याला आपण 2 नंबर देऊ, सेकंड नंबर देऊ. अँड दीज आर दी अल्टरनेट अँगल्स. कोणते अँगल आहे? अल्टरनेट अँगल. ज्या लाईन्स पॅरलल असतात, देन when the lines are parallel, then the alternate angles are congruent. Then but अँगल, आता याच्यामध्ये या फिगरमध्ये हे दोन्ही अँगल कसे आहे? हे अँगल इक्वल आहे. हे अँगल बायसेक्टर असल्यामुळे हे दोन्ही अँगल इक्वल आहे. ठीक आहे, कोणकोणते अँगल आहे हे दोन्ही? अँगल ACE, अँगल ACE म्हणजे हा अँगल इज कॉन्ग्रुएंट टू अँगल ECB म्हणजे अँगल. हे दोन्ही अँगल कशा आहे? कॉन्ग्रुएंट आहे. हा अँगल बायसेक्टर असल्यामुळं. कोणत्या अँगलचा? C अँगलचा. बट अँगल ACE is congruent to angle ECB. This is we have to given. याला आपण 3rd नंबर देऊ. ओके, देन आता याच्यामध्ये आपण फर्स्ट आहे, फर्स्ट आणि त्याच्यानंतर सेकंड, फर्स्ट सेकंड आणि हे थर्ड, फर्स्ट सेकंड आणि हे थर्ड. याच्याहून आपण काय लिहू शकतो? देअरफॉर आता याच्यामध्ये हे दोन्ही अँगल कॉन्ग्रुएंट आहे.
हे दोन्ही अँगल कॉन्ग्रुएंट आहे. त्यानंतर हा अँगल या अँगलसोबत कॉन्ग्रुएंट आहे आणि हा अँगल या अँगलसोबत कॉन्ग्रुएंट आहे. तर याच्यावरून आपण असं राईट डाऊन करू शकतो की धिस अँगल इज कॉन्ग्रुएंट टू धिस डी अँगल. ठीक आहे. हा अँगल या अँगलसोबत कॉन्ग्रुएंट आहे, हा अँगल या अँगलसोबत कॉन्ग्रुएंट आहे आणि हे दोन्ही अँगल कॉन्ग्रुएंट आहे. हे दोन्ही अँगल कॉन्ग्रुएंट आहे अँड देअरफॉर दिस टू अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. ठीक आहे. अँड देअरफॉर अँगल CBD is congruent to CDB. This is from 1, 2 and 3. From 1, 2 and 3. ओके. नाउ आता या ट्रायंगलमध्ये कोणता अँगल CBD या ट्रायंगलमध्ये इन दिस ट्रायंगल. आता हे दोन अँगल जर कॉन्ग्रुएंट आहे तर या अँगलची अपोजिट साईड आणि या अँगलची ही अपोजिट साईड, या दोन्ही अपोजिट साईड कशा राहील? कॉन्ग्रुएंट राहील. ओके. देन इन ट्रायंगल CBD साइड CB is congruent to side CB is congruent to side CD. याला रिझन लिहायचं साइड अपोजिट टू कॉन्ग्रुएंट अँगल. साइड अपोजिट टू कॉन्ग्रुएंट अँगल्स. ओके. हे तुम्ही बुक्समधून पाहून लिहू शकता. साइड अपोजिट टू कॉन्ग्रुएंट अँगल्स. ठीक आहे. आणि देअरफॉर साइड कॉन्ग्रुएंट आहे म्हणजे त्याची लेंथ इक्वल असते, म्हणून CB इज इक्वल टू CD लिहिला आपण. आता याला आपण देऊ 4th नंबर. ओके. देन नाउ इन ट्रायंगल ABD ट्रायंगल घेऊ. कोणता ट्रायंगल घेऊ? ABD म्हणजे ABD म्हणजे हा टोटल ट्रायंगल घेतला आपण. ठीक आहे. हा पूर्ण टोटल ट्रायंगल घेऊन राहिलो. ओके. ABD ट्रायंगलमध्ये आता या ट्रायंगलमध्ये C आणि BD हे कॉन्ग्रुएंट आहे. C आणि BD या कॉन्ग्रुएंट आहे. ठीक आहे. तर बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम काय म्हणते? इन दिस ट्रायंगल CE is segment EC is parallel to segment BD. Segment EC is parallel to segment BD. ओके. तर आपला BPT काय म्हणते? मग या ट्रायंगलमध्ये ही लाईन या थर्ड साईडला. ठीक आहे. ही लाईन हा पूर्ण ट्रायंगल घेतला आपण. या ट्रायंगलमध्ये ही लाईन या थर्ड साईडला जर पॅरलल असेल तर काय येईल मग? AC अपॉन CD इज इक्वल टू AE अपॉन EB किंवा AE अपॉन EB इक्वल्स टू AC अपॉन CD. ठीक आहे. BPT नुसार. अँड देअरफॉर AE अपॉन EB इक्वल्स टू काय? AE अपॉन EB इक्वल्स टू AC अपॉन CD. AC अपॉन CD. ठीक आहे. अँड देअरफॉर आता याच्यामध्ये आपण 4thमध्ये काय लिहिलं आहे? 4thमध्ये CB आणि CD इक्वल दाखवलं आहे, म्हणजे ह्या दोन्ही लेंथ सेम आहे. म्हणून इथे आपण CDच्या ठिकाणी काल राईट डाऊन करू शकतो, CB राईट डाऊन करू शकतो. अँड देअरफॉर AE अपॉन EB इक्वल्स टू AC अपॉन काय लिहू आपण? CDच्या रिप्लेस करून काय लिहायचं? CB. AC अपॉन CB. ओके. दिस इज द रिझन लिहायचं फ्रॉम. याला आपण रिझन देऊ बेसिक. ओके.
बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. ठीक आहे, याला देऊ आपण 5 नंबर. इथं लिहू फ्रॉम 4 and 5. This is our proof. Okay. Then कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम. आता जो आपण थेरम पाहिला त्याचा कॉन्व्हर्स काय. देन इफ इन ट्रायंगल ABC, हा बघा, इन ट्रायंगल ABC, इफ इन ट्रायंगल ABC पॉइंट D ऑन साइड BC, पॉइंट D ऑन साइड BC such that AB upon AC इक्वल्स टू BD अपॉन DC. समजा पॉईंट D हा BC वर आहे ट्रायंगलमध्ये आणि AB अपॉन AC हा रेशिओ इज इक्वल टू BD अपॉन DC. हा रेशिओ BD अपॉन DC या रेशिओशी इक्वल आहे. या दोन साईडचा रेशिओ या इंटरसेप्ट डिवायडेड बाय धिस इंटरसेप्ट असा जर असेल, ठीक आहे, तर या दोन साईडचा रेशिओ या इंटरसेप्टच्या रेशिओशी इक्वल असेल. देन धिस रे AD, हा जो रे AD आहे, धिस रे AD बायसेक्ट धिस अँगल A. तर हा जो AD रे आहे, हा AD रे या अँगलला Aला काय करतो, बायसेक्ट करतो. म्हणजे AD हा बायसेक्टर आहे. हा आहे कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम.